नमस्कार मित्रांनो, माझे नाव शालिनी आहे. वय 32 वर्षे. लोक म्हणतात की मी अजूनही 25-26 वर्षांची दिसते. माझी उंची 5 फूट 6 इंच आहे. दुधासारखा गोरा रंग, काळे लांब केस जे कमरापर्यंत येतात आणि फिगर. अरे साडी घातली की कमर मोजणे कठीण जाते आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये तर लोक वळून वळून पाहतात. मला माहीत आहे की माझ्या शरीरात ती खास गोष्ट आहे जी पुरुषांचे लक्ष वेधून घेते. पण मी अशी नाही की प्रत्येकाला इशारे करते. तरीही कधीतरी एकटी असताना मी विचार करते की कोणीतरी माझ्याकडे असा पाहो की मी एखादा खजिना आहे. सर्व वृद्ध आणि तरुण माझ्यावर फिदा असतात. बरे, हे सगळे नंतर. आधी मी तुम्हाला आमच्या घरात कामाला आलेल्या मजुराची आणि माझी एक कहाणी सांगणार आहे. मित्रांनो, ही कहाणी खूपच मजेदार आहे. म्हणून ही कहाणी पूर्ण ऐका. तुम्हाला खूप मजा येईल. कहाणीच्या शेवटी एक असा ट्विस्ट येईल जो सर्वांना चकित करेल. चला मित्रांनो, कहाणी सुरू करूया. आमचे फार्म हाऊस शहरापासून थोडे बाहेर होते. मोठे, चारही बाजूनी झाडे. मागे एक जुना गोदामासारखा भाग होता, जिथे जुना जोरदार वारा आला. इतका जोरदार की गोदामाच्या एका भिंतीचा प्लास्टर उडून गेला आणि काही विटा सैल झाल्या. पती बाहेर ट्रिपवर होते. मी एकटी होते. मी लोकल ठेकेदार काकांना फोन केला. ते म्हणाले उद्या सकाळी मजूर पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारास दाराची घंटा वाजली. मी दार उघडले तर समोर एक तरुण उभा होता, काळा कलुटा, पण चेहरा स्वच्छ. मोठ्या मोठ्या डोळे आणि शरीर वा जिममध्ये तासभर घाम गाळल्यासारखे. शर्ट घट्ट होते. हातांच्या स्नायूंना बाहेर यायची आतुरता. त्याने हात जोडले. नमस्ते मॅडम, ठेकेदार काका पाठवले आहेत. माझे नाव रमेश आहे. त्याची आवाज थोडी जड होती गावची. मी म्हणाली, ये रमेश, मागे ये, काय काम आहे ते दाखवते. मी पुढे पुढे चालली. तो मागे मागे. त्या दिवशी मी हलकीशी साडी घातली होती, ज्यात माझे शरीर स्पष्ट दिसत होते. घरात एकटीच होते. चालताना मला वाटले की तो माझ्या कमरेकडे पाहत आहे, पण मी काही बोलली नाही. गोदाम आजवळ पोहोचलो. मी भिंत दाखवली. तो वाकला, हाताने स्पर्श केला आणि म्हणाला, मॅडम, हे तर पूर्ण मजबूत करावे लागेल. 2-3 दिवस लागतील. मी म्हणाली, काही हरकत नाही. आरामात करा. चहा पिणार? तो हसला. जी मॅडम, तुम्ही बनवाल तर नक्की. स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली. तो बाहेर कामाला लागला. मी खिडकीतून पाहत होते. त्याने शर्ट काढला होता. घाम वाहत होता, ऊन तीव्र होते. त्याचे शरीर चमकत होते. मी विचार केला, किती तगडा आहे हा मुलगा. गावचे पाणी आणि हवा वेगळीच असते. चहा घेऊन गेली. तो हातोडी मारत होता. मी मारत होता. म्हणाली, रमेश, चहा प्या. तो थांबला, घाम पुसला. चहा घेतला. म्हणाला, मॅडम, तुमच्या चहात काही जादू आहे का? खूप छान बनली आहे. मी हसून पडले. जादू तर मीच आहे. तो एक क्षण मला पाहत राहिला, मग नजर खाली केली. मी म्हणाली, आरामात काम करा. ऊन खूप आहे. तो म्हणाला, मॅडम, ऊन तर तुमच्यापेक्षा जास्त उन्हापासून. आम्ही दोघे हसून पडलो. संध्याकाळपर्यंत तो काम करत राहिला. मी मधून मधून पाणी आणि ज्यूस आणि ज्यूस घेऊन जात होते. एकदा तो शिडीवर चढला होता. मी खाली उभी होते. वरून त्याची नजर माझ्यावर पडली. मी साडीचा पल्लू व्यवस्थित केला. तो म्हणाला, मॅडम, सावध राहा, कुठे पडू नका. तुम्ही म्हणाला, तर मला खाली पकडावे लागेल. तो हसला. संध्याकाळी काम संपवून तो जायला लागला. मी पैसे दिले. तो म्हणाला, उद्या पुन्हा येईन मॅडम. मी म्हणाली, हो नक्की ये. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेमके वेळी आला. आज मी कुर्ती आणि लेगिंग्स घातली होती. घरात आरामात. मला पाहून तो म्हणाला, मॅडम, आज तर तुम्ही खूप छान दिसत आहात. मी हसून म्हणाली, तुम्ही तर कालपासून जास्त स्मार्ट दिसत आहात. तो लाजला. काम सुरू झाले. आज तो भिंतीत भोग करत होता. धूळ खूप उडत होती. मी विचारले, बरं रमेश, लग्न झाले की नाही? तो म्हणाला, नाही मॅडम, अजून मजुरी करत आहे. घर चालवायचे आहे. मी म्हणाली, बरं मग आवडती मुलगी कोण? तो थांबला. मला घरची मुलगी एका मजुराला पाहिल का बरं? मी हसून म्हणाली, पाहतात, खूप पाहतात. तो गप्प झाला. मग कामात लागला. दुपारी मी जेवण बनवले. रोटी, भाजी, डाळ. त्याला बोलावले. आम्ही बरामद्यात बसलो. तो खात होता. कौतुक करत होता. म्हणाला, मॅडम, तुमच्या हातचे जेवण खाऊन वाटते की आईने बनवले आहे. मी म्हणाली, आई नाही, काहीतरी दुसरं होऊ शकते. तो प्लेटकडे पाहू लागला. मी हसत म्हणाली, मजाक करत आहे. पण मनात विचार केला, हा मुलगा किती शरीफ आहे. जेवण संपवून तो म्हणाला, मॅडम, तुम्ही एकटी राहता, भीती वाटत नाही? मी म्हणाली, आता तुम्ही आलात तर भीती कशाची? तो हसला. संध्याकाळी पुन्हा चहा आणि गप्पा मारल्या. तो आपल्या गावाच्या गोष्टी सांगू लागला. शेतात कसे काम करायचे, नदीत कसे न्हायचे, गाय म्हशी कशा पाळायच्या. मी ऐकत राहिले. तो म्हणाला, मॅडम, तुमचे आयुष्य किती आरामाचे आहे. मी म्हणाली, आराम तर आहे पण मजा नाही. कोणी साथीदार नाही जो बोलावा हो. मी म्हणाली, हो तुम्ही आहात. तो जायला लागला. तेव्हा मी म्हणाली, उद्या लवकर ये. तो म्हणाला, तुम्ही सांगाल तर रात्रीही येईन. मी हसून म्हणाली, रात्री काय करणार? तो म्हणाला, तुम्ही जे सांगाल. आम्ही हसलो पण आतून थोडीशी उष्णता जाणवली.
तिसऱ्या दिवशी आज पावसाळा नव्हता. पण ढग जमा झाले होते. मी शॉर्ट कुर्ती घातली होती. तो आला तेव्हा मला वरून खालीपर्यंत पाहिले. म्हणाला, "मॅडम, आज तर तुम्ही कॉलेज गर्लसारखी दिसत आहात." मी हसून पडले. कामसून पडले. काम सुरू झाले. आता तो भिंतीत सरिया घालत होता. मी जवळ बसले होते. आम्ही बोलत होतो. मी विचारले, "रमेश, तुला मुलगी कशी आवडते?" तो म्हणाला, "जी मशाची चांगली असेल, सुंदर असेल आणि थोडी शरारती." मी म्हणाली, "माझ्यासारखी." तो हसला. "मॅडम, तुम्ही तर त्याहून खूप वर आहात." मी म्हणाली, "वर काय? खालीही बघा." तो लाजला. दुपारी पुन्हा तेच जेवण. आज मी त्याच्यासाठी स्पेशल चिकन बनवले होते. खाऊन तो म्हणाला, "मॅडम, तुम्ही लग्न करूनही इतके छान जेवण बनवता." मी म्हणाली, "लग्नानंतर आणखी छान बनवायला शिकलो. पतीला खुश ठेवण्यासाठी." तो गप्प झाला. मग म्हणाला, "पतीजी खूप लकी आहेत." मी म्हणाली, "लकी ते आहेत जे माझ्यासोबत राहतात." तो मला पाहत राहिला. संध्याकाळी काम करताना त्याचा हात माझ्या हाताला लागला. एक क्षण दोघेही थांबलो. मी म्हणाली, "रमेश, तुझा हात खूप गरम आहे." तो म्हणाला, "मॅडम, तुमच्याही." मी हात काढला पण हृदय जोराने धडकत होते. चौथा आणि 5वा दिवस असेच गेले. रोज तो येत असे. आम्ही बोलत हसत. कधी हात स्पर्श होई, कधी नजरा मिळत. मी त्याला जास्तीत जास्त वेळ देत होते. तो माझ्यासाठी छोटी छोटी कामे करू लागला. बागेत पाणी घालणे, सामान उचलणे. मी त्याच्यासाठी चांगले जेवण बनवत होते. गप्पा गाढ होत गेल्या. तो आपले स्वप्न सांगत असे छोटा व्यवसाय करायचा होता. मी ऐकत आणि म्हणत, "तू करू शकतोस. तुझ्यात ताकद आहे." तो म्हणत, "तुमच्यासोबत असेल तर काही करू शकतो." एक दिवस काम जवळ संपले. मी उदास होते. संध्याकाळी आम्ही बाल्कनीत बसलो होतो. मी म्हणाली, "रमेश, उद्यापासून तू येणार नाहीस ना?" तो म्हणाला, "मॅडम, तुम्ही सांगाल तर रोज येईन. काही काम शोधून काढू." मी म्हणाली, "काम काय?" "फक्त असेच या." तो म्हणाला, "फक्त असेच, दुसरे काही नाही." मी हसून म्हणाली, "दुसरे काही होऊ शकते, पण आधी मैत्री निभवा." मग दिवस गेले. तो रोज येऊ लागला. आता काही काम नव्हते. फक्त आम्ही बोलत असू. मी त्याला वाचायला लिहायला शिकवू लागले. तो अनपढ होता, पण लवकर शिकत होता. मी त्याच्यासोबत बसून पुस्तके वाचत होते. कधी त्याचे खांदे माझ्या खांद्याला लागत. मी त्याला व्यवसायाच्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगत होते. माझ्या मदतीने त्याने एक छोटा ठेका घेतला. हळू-हळू तो पुढे जाऊ लागला. एक दिवस त्याने म्हटले, "मॅडम, माझे आयुष्य तुम्ही बदलून टाकले. आधी मी फक्त मजूर होतो. आता स्वप्ने पाहतो." मी म्हणाली, "तू माझ्या आयुष्यात रंग भरलेस, एकटेपणा दूर केला." मग एक दिवस मोठा ट्विस्ट आला. तो माझ्याजवळ आला. थोडा घाबरत होता. म्हणाला, "मॅडम, मला काही सांगायचे आहे." मी विचारले, "काय झाले?" त्याने एक जुना लिफाफा काढला ज्यात माझ्या वडिलांच्या युवावस्थेतील एक फोटो होता. म्हणाला, "मॅडम, हा माझा बाबा आहे." मी चकित झाले. मग त्याने संपूर्ण कहाणी सांगितली. माझ्या वडिलांची पहिली लग्न गावात झाले होते. ती बाई मरण पावली. मूल होते रमेश. वडील शहरात आले. दुसरे लग्न केले. मी जन्मलो. कोणालाही माहीत नव्हते. रमेशला जेव्हा कळले तेव्हा तो मला शोधत आला, पण कामाच्या बहाण्याने. मी रडू लागले. मी त्याला बहिणीप्रमाणे मिठी मारली. म्हणाला, "दीदी, तू माझी मोठी बहीण आहेस." आम्ही दोघे रडलो आणि मग हसलो. आता आम्ही भाऊ-बहीण आहोत. तो माझा धाकटा भाऊ. त्या दिवसापासून आमचे नाते अधिक गाढ झाले. पण ते पवित्र होते. आता तो यशस्वी बिझनेसमॅन आहे. मी त्याची दीदी. बस ही माझी कहाणी आहे. जे काहीतरी दुसरे होईल असा विचार करत होते, ते झाले नाही. पण जे मनापासून ऐकतील त्यांना कळेल की सच्चे नाते किती मौल्यवान असते.